एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आलो की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात आपसूक पाणी दाटून येतं. तुम्ही केलंय का असं गेट टुगेदर? आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळेत मित्रांचे रुसवे फुगवे, ते नातेच अजब होते. अच्छा, या स्नेह मेळाव्या दरम्यान आपण ऐकणार आहात स्वरसौधा हा सुमधुर हिंदी मराठी गीतांचा खास कार्यक्रम, आपल्या आठवणींना उजाळा देणारा. तुला वंदितो कृपारा, तुला वंदितो कृपारा, गजानना गणराया. तुला वंदितो कृपारा, प्रथम तुला वंदितो कृपारा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपारा, प्रथम तुला वंदितो. शाळेतला तो बेंच, त्या भिंती अजूनही त्याच जागी. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. पण आज त्याच परीक्षांचा जगण्याला आधार होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकले सारे, जरी आज प्रत्येक मित्रात दुरावा होता. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता चालू करा. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, राहावे टिकून हे नाते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, टिकून राहावे हे नाते. आज पुन्हा एकदा, आज गेट टुगेदर, आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली.
आणि या कार्यक्रमाची पुन्हा शोभा वाढवावी अशी विनंती करतो. अत्यंत सुंदर केवढे स्नेह मिळावाने 1983-84 झालेली आहे. ते दहावीमध्ये एक जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज पुन्हा हा दिवस आपण एक आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. असा हा काळ, जुना काळ आज आपण आज रेखाटलेला आहे आणि रेखाटत असताना जुन्या काळाचे दिवस पुन्हा आठवणीत आणायचे आहेत. आयुष्य जगत असताना या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावं. लहानपणी देगा देवा मुंगी साखर येता रवा, ऐरावत रत्न फार मोठे तसे अंकुशाचा मार्ग. मी लहान आहे, कोणतरी मोठा आहे, कोणतरी आयुष्यामध्ये इतका मोठा झालो, मी वयस्कर झालो, मला सुना आल्या, लेखी आल्या, नातवंड आली. हा माझा चक्र आहे, माझा काळ आहे आणि तो काळ माझ्या आयुष्यामध्ये इथं एक साजरा करण्यासाठी आज स्नेह मेळावा करतो. ते सर्वांचं या स्नेह मेळाव्यासाठी गुरुजन वर्गाचं आणि विद्यार्थी मित्रांचं, शिवाई काकांचं सुद्धा मी मनापासून असं सहर्ष स्वागत करतो. त्या 10वीच्या बॅच मध्ये विश्वास चव्हाण सर जे आपल्याला प्रार्थना सांगत होते, तेच विश्वास चव्हाण सरांना मी विनंती करतो की आज प्रार्थना आपण सांगावी आणि प्रार्थनेनंतर दीपप्रज्वलन करून घ्यावं अशी मी विनंती करतो. विश्राम एक साथ प्रार्थना के लिए तैयार, एक साथ प्रार्थना शुरू कर. जीवन बाग फुल देवा माझी, जीवन बाग फुल, जीवन बाग फुल देवा माझी, जीवन बाग फुल, जीवन बाग फुल देवा माझी, जीवन बाग फुल. कुशल तुम्हारी बाग संभाळी, कुशल तुम्हारी बाग संभाळी, स्वर्गीय सौंदर्य तेथे नट, देवा माझी जीवन बाग फुल, पावित्र्याचे चारित्र्याचे, पावित्र्याचे चारित्र्याचे, थुई थुई कारंजे तेथे उडव, देवा माझी जीवन बाग फुल, गतकाळाची सारी खळबळ, गतकाळाची सारी खळबळ, गाडोनी खताला तेथे सळव, देवा माझी जीवन बाग फुल, जीवन बाग फुल, देवा माझी जीवन बाग फुल. एक साथ हाथ नीचे, प्रेट विश्राम. धन्यवाद चव्हाण सर. 10वीची प्रार्थना मी प्रमुख अतिथी आणि आमचे गुरुजन वर्ग यांना विनंती करू इच्छितो की आपण दीपप्रज्वलन करून घ्यावं आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वांनी या ठिकाणी उद्घाटन होत आहे. बोलो शिवाजी महाराज की. शिवाजी जय, जय शिवाजी. साधना करती
सया पळतेरडे झेपावया आकाश आणि या नवीन उजळण्यासाठी अगदी अत्यंत सुंदर आणि हे दिमागदार सोहळ्यासाठी आपण जातो या प्रस्तावनेकडे. आणि 42 वर्षानंतर भेटलेले त्यानंतर आजची ही प्रार्थना नवीन नमस्कार सर्वांना. पाठीमागच्या बेंचवरची मधला बेंच काय चाललंय? सर्वांनी खाली बसून घ्या. ताई दिसेल कारण ती विखुरलेली होती. ती आज या निमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी आपण एकत्र आलो आणि परत आपल्या सूत्र आहे दहावीच्या तर त्या आपण आता या ठिकाणी उन्हाळा द्यायचा आहे आणि हे करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आणि या आमच्या कार्यक्रमासाठी आपले मार्गदर्शक आदरणीय जुगाळे साहेब, त्यानंतर एम.डी. पाटील सर, सीताराम, हे सगळेजण या ठिकाणी आले. त्याबद्दल आम्ही 82-84 बॅच या मार्फत सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सर्व आमचे शिक्षक वर्ग गुरुवर्य त्यांना त्यांचं स्वागत आणि त्यांना आपण वंदन करण्याचा कार्यक्रम आपण घेऊया या ठिकाणी. देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुविना कोण दाखवील वाट अवघड गुरुविना कोण दाखवील वाट. अशा गुरुविना आपल्याला वाट दाखवली आणि आपण चहू बाजूनं काय झालेलो आहोत चौफूर असा आपला घोडा उधळलेला आहे. अशा गुरुवरांचा सत्कार करणं त्यांच्या ऋणातून मुक्त होणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. तर आमचे इंग्लिशचे तज्ज्ञ यांचा सत्कार युवाजी सरांचा आवडता विद्यार्थी अतिशय अतिशय हातखंडा इंग्रजीचा असे जुगाळे सर आणि सांगायला हरकत नाही त्यांची इतकी दहशत सॉरी प्रेमानं म्हणतो सर सर किती कुठं असला तर सर आल्याच पडले की सगळे सर असे मला इतकं कुठं आयुष्य मागो हीच आमची सर्वांची मराठी आणि हिंदी नवीन कारण आपल्या बॅचमध्ये फर्स्ट येणारा विद्यार्थी विलास कोपरले एवढ्या स्कूलमध्ये पहिला विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवलेले विलास कोपर सर एम.डी. पाटील सरांचा सत्कार करावा असं मी त्याला विनंती करतोय. असं दीर्घायुष्य त्यांना लाभो असे आपण येतात हवीच्या या बॅचकडून आपल्या बोर्डात 2 नंबरला येणारा विद्यार्थी 2रा क्रमांकाचा PS मगदूम यांनी त्यांचा सत्कार करावा असं विनंती. आपण आपली 80-84 बॅच होती. काही आपले मित्रमंडळी आहेत ते आपल्याला सोडून गेलेत. सर आपले काही ते आम्हाला सोडून गेलेत. त्या सर्वांची आठवण घेणं आणि त्यांना अभिवादन श्रद्धांजली वाहणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या शिक्षकामध्ये काटकर सर, वारुशे सर, नाईक सर, SM कांबळे सर, CD पाटील सर, TS कांबळे सर, बाळू साळुंके शिपाई होते. त्याचबरोबर आपले विद्यार्थी मित्र युवराज चौगले, संपत सिपेकर, प्रकाश वाडकर, मंगल तानाजी कांबळे, गजानन पाटील नंदगाव, जयराम पाटील नंदगाव, सुनील पाटील पाचनी, विठ्ठल कांबळे साके, नामदेव वाडकर फंडाळी, कुमरे सर, वसंत परसू चौगले, पोला चौगले शिपाई पण श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेट विश्राम, प्रेट सावधान, प्रेट विश्राम. आपला जो पहिला कार्यक्रम आहे स्वतःची ओळख करून द्यायची. मी विश्वास मारुती चव्हाण, गावगावचं नंदगाव. मी प्राथमिक शिक्षक आहे होतो. 1995ला मी सर्व्हिसला लागलो
आणि या जानेवारी 2026ला मी निगवे खालसा येथे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो. आत्ताचं आयुष्य हे माझं खूप सुंदर आणि चांगली सर्व्हिस केल्यामुळं आरोग्य अगदी निरोगी आहे आणि कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे. सगळी मुलं सगळी कौटुंबिक चांगली आहे आणि माझ्यातर्फे सर्वांना तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गाव चिंचोळे सिटी उत्तम. मी बळवंत आनंदा पाटील बाचणी. मी सध्या HR मॅनेजर म्हणून आहे. माझ्या अंडर 400 कामगार आहेत. माझी आरोग्य अगदी उत्तम आहे आणि सर्वांना मी इथे आल्याबद्दल सर्वांचा मी ऑर्गनायझर जो आहे त्या ऑर्गनायझरतर्फे सर्वांचं मी सत्यशः आभारी आहे. या आमच्या विनंतीला मान देऊन जवळजवळ 90% तरी लोक हजर झालेले आहेत. पुढल्या वर्षी आपण याच्याविषयी चांगला कार्यक्रम करू. पावसाळ्याच्या अगोदर मुगदुम साहेबांनी सांगितलेलं आहे पुढल्या वर्षी आपण कुठेतरी फार्म हाऊसवर कार्यक्रम चांगला करू. धन्यवाद मुगदुम साहेब, आपण याबद्दल जे एफर्ट घेतलेत त्याबद्दल आपलेही धन्यवाद. रावसाहेब तर खरोखर आभार मानायला पाहिजेत आणि बाळू नामदेव पाटील यांचंही खरोखर धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत. धन्यवाद त्यांचेही मी मानतो. मी एक ऑर्गनायझर आहे म्हणून. श्रीधर चौगले, श्रीधर चौगले राहिलेच माझं. श्रीधर चौगले यांनी पण हे साहेब हे खुर्च्याला जे गाठले ते सगळे ते कोल्हापूरवरून आणलेलं आहे. त्यांचाही सत्यशः आपल्या 10वीच्या बॅचच्या तर्फे सर्वांचा मी आभार मानतो. धन्यवाद. मी रावजीराव पाटील सत्य शेती करतो आणि मला एकच पॉईंट साहेब बोलायचा होता. जो कार्यक्रम अगोदर 10 वर्षी झाला पाहिजे आणि पुढल्या वर्षी आपला कार्यक्रम म्हणून सगळ्यांनीच हे कार्यक्रम हे घेतलेला. कारण कसं आहे 41 लोकांनी हे कार्यक्रम होतो. एवढं म्हणून मी धन्यवाद. रवींद्र आनंदराव पाटील राहणारी होती कालपत्री. सध्या शेती आणखीन व्यवसाय दुय्यम बघतोय. मुलगा मुलगी नोकरीला आहेत. पत्नी वगैरे सगळी व्यवस्थित. सध्या माझा मुक्काम होती आणि कोकण गोवा असं व्यवसाय निमित्त. माझं नाव विलास नाथा कोपाडे, राहणार नंदगाव. नंदगाव गाव असून मी आपल्या 1984 साली बॅचला म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळाले. तर आपल्याला आपल्या सर्वांचं सहकार्य पण झालं त्या ह्याच्यामध्ये. सध्या मी सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतोय. तुम्हाला माहिती असेल संभाजीनगरचं जे स्टँड तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी बघितलं असेल ते आमच्या कंपनीनं बांधलेलं आहे आणि त्या कामावरती मी 90% ते काम केलेलं आहे. तसेच सध्या जे चालूलं काम आहे ते तुमचं जे कागल तालुक्याचं जे स्टँड चालू आहे तेही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तेही जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. एका महिन्यामध्ये आता ते काम पूर्ण होईल. त्याही कामावर मी पूर्णपणे आहे. तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सध्या माझं व्यवस्थित आहे. मुलगा पण सिव्हिल इंजिनियर आहे आणि मुलगीचं लग्न झालं त्यामुळं व्यवस्थित आहे आणि आरोग्य पण चांगलं आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं सहकार्यानं चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. इयत्ता 10वीला आम्ही दोघांनी एकत्र अभ्यास केला आणि कष्टातून जे म्हणतात ते उगवतं त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व हे विलास कोपाडीच्या रूपानं आपल्याला पाहावं. कारण तो रात्री आमच्या घरी अभ्यास करायला असायचा. घरी आम्ही दोघं करत होतो. फक्त त्याच्या म्हणजे सांगून एक तरी आपल्याला माहिती असावं की फक्त त्याला अंतराला आणि पांघरायला एकच ओंगडं होतं. म्हणजे खाली अंतरायची निघो त्यात घुसायचं आणि मुरलेला अंगावर घ्यायचं. अशा पद्धतीनं तो आतल्याच अभ्यास करत होता. मी घडत होतो. म्हणजे त्याचं फळ म्हणून तो त्यावेळेला 10वीला 79% मार्क मिळवून 77 जवळपास आहे. तर इतकं मार्क त्याने मिळवलं. बरोबर नाही जिद्द असावी. परिस्थिती कशी असू दे त्यातून आपण मार्ग काढायचा हे विलास कोपाडे यांच्याकडून शिकावं आपण. माझं नाव शहाई निवृत्ती पाटील ओळख शिवाली. मी 1 वर्षच होतो तिथं. शेवटच्या 10वीला मी तिथं होतो. त्यानंतर मी म्हणजे तिथले बाहेरले शिक्षण आणि आपल्या शाळेचे शिक्षण त्यांचं वगैरे इंग्लिश वगैरे ते आठवते मला. म्हणजे चांगल्या फील्डमधनं आम्ही पुढे गेलेलो. माझे शिक्षण तसं बऱ्यापैकी झाले. MA इंग्लिशमधनं मी फर्स्ट क्लास आहे. पण मी त्या बाकीच्या पुढे काही गोष्टी केल्या नाहीत. मी मेडिकल क्षेत्रातच गेलो. म्हणजे घरात सगळी ही होती. आता माझा ऑलरेडी व्यावसायिक मेडिकलच आहे.
आणि शेती एकूण 3 मेडिकल आहेत, वडक्षवाले, श्री आणि इस्फोर्ली. बाकीचं काय, मुलगी एकच आहे मला, ती पण IT मधनं पुण्यात मोठ्या जॉबला आहे, जनसारलाच आहे, बाळूची मुलाची ओव्हर आहे, तिथेच ओळख झाली माझी. बाकीचं आहे म्हणजे मॅक्झिमम पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आनंदी आहे. हेल्थ इज ओके आहे, फक्त एक ऑपरेशन तेवढं झाले मोठे, ब्रेनचं ऑपरेशन मोठं झाले, तरी पण आनंदी आहे. लाईट चालू आहे. बाकीचं मग आहे व्यवस्थित सगळं. शहाजीबद्दल बोलायचं एक आठवण, हा उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. त्याचा आवडता खेळाडू कोणता असेल त्याला माहीत नसेल, पण मला माहीत आहे, विव्हियन रिचर्ड, वेस्ट इंडिजचा. आणि मला माझ्याजवळ बसायचा आणि तो आपलं दंड दाखवायचा, विश्वास बघ माझं विव्हियन रिचर्ड सारखं. बरोबर आहे. थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला. माझ्या वर्गातली मुले भीमराव, भोला साखरे, प्रतीक चवले, विठ्ठल शिंदे, इंदुताई शिंदे, इंदुताई पाटील आणि इंदुताई चौगले. मी मुलं मुली तरी दिसायला व्यवस्थित आहेत सगळी, म्हणजे वेशनी निर्वेशनी काय माहीत नाही. कारण आता तरी सध्या तुम्ही व्यवस्थित आहे, असंच कडवर व्यवस्थित राहावे. आम्हाला BP नाही, शुगर नाही, काही नाही, व्यवस्थित तब्येत सांभाळ शेती करतोय. सौ हौसाबाई इंद्रा दाबळे, राहणार फिराचवाडी. मला एक मुलगा आहे, मुलगी आहे. मी शेती करतो. मुलगा माझा पुण्याला आहे, मुलगी माझी मुंबईला आहे. मॅडम मला एक सांगा, तुमचं हायस्कूलमधलं नाव सांगायचं. खेगोडे हायस्कूल, खेगोडे हायस्कूल, खेगोडे. माझं नाव हौसाबाई गोविंद संपान, राहणार खेगोडे. माझं नाव बाळू नामदेव पाटील. शिक्षण संपल्यानंतर 3 वर्ष ऊस तोडणीचं काम केलं. गावी होत्या 10-12 गावी. 3 वर्ष ऊस तोडून त्यानंतर आर्मीमध्ये जॉईन केली. आर्मीमध्ये पण चांगल्या प्रकारचं फिजिकल पण आणि रिटर्न्स आहेत, दोन्ही चांगलं सहकार्य दिलं मला देवानं. 28 वर्ष आहे आर्मी सर्व्हिस केली. पुण्यात रिटायर म्हणून छोटंसं दुकान टाकलं, परिवार वगैरे सर्व ठीक आहे. साहेबांच्या रिक्वेस्टवरती आम्ही नियोजन करावं होतं कार्यक्रमाचं. जोडीची प्रूफ बघून मला भावना खराब होत आहेत. मला माहीत नव्हतं एवढी लोक क्लोज होते. मी बघून मला म्हणून भरवलं. मी आता भूमी शिकण्यानंतर प्रयत्न करतो. धन्यवाद. आपण आता वर्गमित्र आहोत, म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिस आहे. मी पांडुरंगमधून सध्या अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार येथे कार्यरत आहे. 1 वर्ष निवृत्तीला झाले. उत्तम आरोग्य, कोणतंही व्यसन नाही, कोणताही आजार नाही. 2 मुलं आहेत. एक अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएट झालं कॉम्प्युटरमध्ये, दुसरा कॉम्प्युटर इंजिनियर बेंगलोरला करत आहे. सासरवाडी घरचं उत्तम आहे. माझ्या रिटायरमेंटसाठी तुम्ही याल याचा मला जास्त आनंद आहे. तुम्ही ठरवा, मीच स्पॉन्सर आहे. आभार आहे. अगदी सर्वजण याचे आता जे राहिले त्यांना पण विशेष आमंत्रण देऊया. अगदी त्यांच्या दारात घेऊन ठेवूया. हॅलो, मी मेहबूब अब्बास शाणी दिवाण, बाचणी, सदा धंदा व्यवसाय, किराणा मालचं दुकान आहे. मुलगा बी किराणाच्या दुकानमध्ये आहे. सगळं व्यवस्थित आहे. ओके. मी विठ्ठल शिंदे. काटकर सरांची शिट्टी वाढली की विठ्ठल शिंदेने संपत शिपेकर ते तास कटला पण असून दे, रेशम कामे वाढली, हे शिट्टी वाढली गेलीच बाय. पण आता मी उत्तम पद्धतीने शेती करतोय आणि उत्तम माझी परिस्थिती एकदम चांगली आहे. आणि असा कार्यक्रम मी 10 वर्ष तेच म्हणतात, अरे इथं कधी जमायचं ते म्हणतात सुट्टी जमली जमायचं. आणि आमचा प्रकाश आहे, प्रकाश म्हणून आता वर गेला जमताव का काय की तरी असे विनोद झाला आहे. असं एके ठिकाणी आमचा वर्षाला कार्यक्रम व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. मुलगा बजाज फायनान्स आहे मॅनेजर म्हणून, बजाज फायनान्स. मुलगीचं लग्न झाले, त्यांचा मेडिकल दुकान आहे. ठीक आहे. मी सर्जेराव चव्हाण, नंदगाव, आर्मी रिटायर्ड आहे. बाकी धन्यवाद. मी रावसाहेब पाटील. 10वी झाल्यानंतर 11वी कागलमध्ये केली. 12वी नाईट कॉलेज इचलकरंजीला गेला.
तिथनं मग डेक्कन मिलला सर्व्हिसला लागलो. 12 वर्षे सर्व्हिस केली. मिल बंद पडल्यानंतर गावी आलो. किराणा दुकान आहे गावात आणि चहा पावडर फिरून विकतोय. मुलगा कम्प्युटर इंजिनियर पूर्ण झालं आहे त्याचं, सर्व्हिसच्या शोधात आहे. मुलगी लग्न झाले, तुला एक मुलगा आहे. माझे नाव विष्णू पल्ला. मी 84 नंतर 11वी-12वीला कॉमर्स करून शाहू कॉलेजला हे केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता प्रिव्हेंट मॅनेजर म्हणून 7 वर्ष होतो, मग सरांना माहीत आहे. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर मला गावात ऑफर आली विद्युत संस्थे चालवण्यासाठी. आता 17-18 वर्ष विद्युत संस्थेमध्ये क्लार्क सचिव काम दोन्ही करतोय. वार्षिक करणे 1 कोटीच्या वर आहे संस्थेचा, चांगलं झालेलं आहे. माझ्या मुलगीचं लग्न झालेलं आहे, DED आलेलं आहे, किंवा शिक्षक मिस्टर मिळालेला आहे. मुलगा BE इंजिनिअरिंग घोडावत कॉलेजला झालेला आहे. हां, आणि MPC चालू आहे, प्री पेशंटली चांगलं टक्कर झालं आहे. उद्याची 12वीची परीक्षा आहे जी MPCची आहे, PSIची, त्यामध्ये काय आशीर्वाद लागतो सर्वांचा बघूया. धन्यवाद. हो काय विठ्ठल शिंदे आणि बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. मला विठ्ठल बोललेलं आपल्याला की बाबा ज्ञानेश्वर आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम कधी घ्यायचा असं तसं. मग मी विठ्ठलला म्हणायचा बाबा तू जरासा वेळ तुला मिळतोय, तू जरा काहीतरी ॲडजस्टमेंट जरा किंवा नियोजन कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे का असेल ते काही म्हणजे असं आपण बघू. आणि जरासं PM साहेबांना जरा बोल. आता आम्हाला तर काही वेळ मिळत नाही. आता मी सकाळी 6:30-7ला आलो मी तिथून ज्योतिबावरनं, पावसात भिजत पण सगळ्यांच्या अगोदर मी इथं आहे. सगळ्यांच्या अगोदर मी सकाळी इथं आहे. आणि मला ज्यावेळी असं येताना वाटत होतं की मलाच काय बोलत्या का काय मला काही कळलं. मला ही सगळी बिहाचं बोलणार मला माहिती होतं, पण बिहाचा स्वभाव मला माहिती आहे. गेल्यावर पहिलं मला अजून होतास. अरे 7:30ला मी इथं घरातली म्हणजे जरी चहा तरी घे. नाही मला कार्यक्रम आहे म्हणजे गेलं पाहिजे, लोक काय ते बोलला. कारण आतुरतेने 42 वर्षानंतर आपला हा सभागृह काय विनोद आहे काय काय. अरे बाबा आश्चर्यचकित झालं. नशीब आहे निदान शेवटला का होईना, जास्त दिवसानं का होईना लोकांचं एकत्रीकरण येणं आणि त्यातलं प्रेम आणि आपुलकी या आमच्या भगिनी सुद्धा आल्या. मला फार अतिशय बरं वाटलं. काही राहिल्या असतील कामानिमित्त तो भाग प्रत्येकाचा वेगळा आहे. कुणी यायचं वेळ प्रत्येक नसतो. मला सुद्धा वेळ नाही आहे. मी प्राथमिक शिक्षण म्हणून काम करतो, 29 वर्ष सेवा झालेली आहे. पुढच्या मेला मी रिटायर आहे, लक्षात घ्या. आणि शाळेचा पूर्ण कार्यभार माझ्याकडे आहे. आणि एवढी सगळी जबाबदारी असताना मला काल म्हणत होते सर तुम्ही उद्या शाळेत यायला पाहिजे. उद्या जमणार नाही, तुम्हाला काय वाटेल ते करा, मी तुम्हाला फ्री सेवा म्हणलं उद्या सुट्टी. पण मी येणार नाही, माझं काम जबाबदारीचं आहे. ही माझी म्हणलं ही पाखरं आहेत जी विखरून गेलेली जमा होणार आहे. ती पाखरं माझ्यावर माया करण्यासाठी आज येणार. आणि जर मी तिथं नसणार तर माझा उपयोग काय, आयुष्य जगायची कशाला हो. एक दिवस एक तास काय असेल तेव्हा क्षण जर आपण जर उपभोगू शकत नसेल तर आपल्या जीवनात अर्थ काय. पैसा सगळे कमवतात, 42 वर्षानंतरची गाडबेड आहे. मला वाटतं 42 वर्षानंतर मला 42 वर्षानंतर अरे किती गेली किती आली काय अंदाज नाही. आणि मला 42 वर्षांना आज भेटल्यानंतर असं वाटलं आयला मला पुनर्जन्म झाला की काय. पुनर्जन्म झाल्यानंतर वाटलं मला वाटलं आता मी आज 10वीत आहे. 10वीला जायचं का बिहाला मी नाव वाटलं बिहा म्हणलं काय कशाला म्हणलं बोलतायच म्हटलं का आज मी आलो तर तू आला नाही म्हटलं. गावाच्या गावात राहतोय वैराणा नाही येतो लेखा म्हटलं काल वैराणा तुला कामाचं नियोजन उद्या काय असेल त्याच्या अगोदर प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग पाहिजे माणसाला. मी सकाळी 5:30ला उठून तर सगळं आवरून 4 व्हीलर असून म्हटलं तर एकासाठी कशाला न्यायची 2 व्हीलर आलोय. तरी नाना मग तू कुठं आलास. मी म्हणजे नाना तू कुठं आहे आत्ता वैरण घेऊन आलोय. ज्योतिबावर माणूस आला वैरण घेऊन त्याला वैरणीची काळजी ह्याची कार्यक्रमाची काळजी नाही. त्याला दुधाचा ठेमका कमी पडेल, त्याला दुधाच्या ठेमक्याची काळजी. अरे आज आनंदाचा दिवस आहे. जसं बेंद्राला बैलाचा आपण सजवून बैलाची कशी मिरवणूक काढतो आनंदात ठेवतो सगळं बाजूला ठेवून तसा आपला आजचा हा कार्यक्रम आहे स्नेह मेळावा आहे. आणि हा आपण आज उपभोगूया.
लक्षात घ्या, माझी सर्व्हिस आता 29 वर्ष झालेली आहे, फक्त 11 महिने राहिलेले आहे. कुठे 31 मेला मी रिटायर आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एअरफोर्समध्ये आहे, एक मुलगा इंजिनियर आहे. लग्न एकच झालंय, सूनबाई इंजिनियर आहे. आई वडील अजून आहेत आमचे. सगळं काही सुखी आहे, सगळं आनंदात आहे आणि सगळं मस्त मस्त मस्त. थँक्यू. मी जितेंद्र चौगले, सध्या खाजगी कंपनीत सर्व्हिसला आहे. माझी मुलग्याचं कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मुलगी बी फार्मसी करते. थँक्यू. एवढे सर शिकवायला लागेल ते असं येऊन पाठीमागून पुढं शिकवू द्यात. तर म्हणजे कालचा असं काही प्रश्न विचारला जो तू म्हटला पिडलंस सर, तसं झालं मी का मी म्हणलं मी किती काम करत. माझं नाव किरण मंडू पाटील, मी न्यू हायस्कूलला क्लार्क आहे. बाचणी 2 मुलं आहेत. एक मुलगा SBIला लागला आहे आणि एक मुलगा अजून लागायचा आहे. माझे नाव रंगराव रामचंद्र पाटील. मी काय सध्या आता उत्तम शेती जनावर ही सेवा करायची. एक मुलगा इंदोरला काम आहे, मुलगीचं लग्न झालं. एवढं हाय आहे, व्यवस्थित आहे. माझं नाव शिवाजी रंगराव चौगले, मी शेती करतोय. प्रल्हाद पंडित चौगले शिरोडे, मी शेती करतो. माझं नाव महादेव मातीपोर. एक मुलगा मिलिटरीत आहे, एक मुलगा मुंबईला आहे. मी शेती करतो. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय की शक्य असल्यास एखादा जीवनातला प्रत्येकाने किस्सा जरी सांगितला आणि त्यात जीवनातला सांगितला तरी चालेल, शाळेतला सांगितला तरी चालेल किंवा आणखी कोणताही सांगेल की ज्याच्यामुळं आपण सर्व आनंदी होऊ, हसू. ओके, धन्यवाद. मनोरंजनाचा तास दुपारी आहे. माझं नाव कुंडली कमळे, बाचणी तालुका कागल. मी खेकडे बाग हायस्कूलचा विद्यार्थी 83-84चा. मी सध्या बिद्री सहकारी साखर कारखान्यात काम करतोय. आता आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, तर मी भरपूर ऊस विकलो असला तर माझ्या कारखान्याला घालवावा ही मी माझ्या वैयक्तिक विनंती, कारण मी सध्या सेवेत आहे. लक्षात, तुम्हाला कुठं अडचण आली ऊस घालवता तर त्या ठिकाणी आमच्याही संपर्क साधावा, ऊस घालवायची व्यवस्था करूया, तेवढं शेतकऱ्याचं बोलेल. थँक्यू. सर्वप्रथम मी आपले गुरुवर्य रामाज गोळ सर, MB पाटील सर आणि सीतारामजी यांना साष्टांग दंडवत करतो आणि सर्व बंधुभगिनींना नमस्कार. मी नामदेव शामराव पवार, वनाळी. मी 83-84ला बाहेर पडल्यानंतर 11वी-12वी कागलला केली, शाळा हायस्कूलला. त्यानंतर मी आमच्या संजय घाडगेंच्या कृपेनं, विष्णू बलाड्याने मी दोघेजण कोल्हापूरला त्याच्या त्रिवेणीवर बिलिंग क्लार्क, कॅशियर ह्या पोस्टवर काम करत आम्ही 7 वर्षे मी काम केलं आणि महावीर कॉलेजला काम करत करत स्पेशल BA पूर्ण केलं आणि हा माझा 7 वर्षाचा प्रवास त्रिवेणीवर झाला. त्यानंतर मला केंद्र सरकारची जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी मला नोकरी मिळाली आणि मी आता 32 वर्षाच्या नोकरीमध्ये आहे. अजून रिटायरमेंटला 2 वर्षे आहेत. माझी मुलंही सगळ्यांची सर्वांची लग्न झालेली आहेत. प्रत्येकाला एक बाळही आहे आणि सर्व सुखात आनंदात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 93ला माझं जॉईनिंग जे झालं, उत्तर प्रदेशामध्ये मेरठमध्ये होतो मी नोकरीला पहिल्यांदा. तिथे 7.5 वर्ष नोकरी केली. त्यानंतर महाराष्ट्रात ठाण्याला आलो. ठाण्यानंतर परत सिंधुदुर्गला आलो. आमची जिल्ह्यामधली असते, जिल्ह्याला एक शाळा आहे जवाहर नवोदय विद्यालय, जिल्ह्याला एकच असतं. आणि त्यानंतर परत मी मध्य प्रदेशात सतना जिल्हा म्हणून आहे जबलपूरच्या पुढं, तिथं नोकरी केली. आणि त्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूरला गेली 9 वर्ष एके ठिकाणी आहे. आणि मुलगा माझा MCOM MBA आहे, IT मध्ये पुण्याला नोकरीला आहे. मुलगी एक BSc आहे, TCSला मुंबईला आहे. एक आता धाकटी मुलगी जी आहे ती MSc ॲग्रिकल्चर आहे आणि 1 वर्षाची तळसंदीला नोकरी केली. मग आता डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे बंद केलेलं आहे. असं सर्व सुखी संपन्न परिवार आहे, काही अडचण नाही सर. सर्वांचं प्रेम स्नेह आशीर्वाद आहे. माझं नाव प्रकाश गोपाळ चौगले. मी BHMLला सर्व्हिस केली. जवळजवळ 20 साली रिटायरमेंट झालो. तब्येत सगळी व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. मुलगा आणि सुनबाई पण इंजिनियर आहेत, काय माझं नाव प्रकाश लहू कांबळे, मी उत्तम शेती करतो.
माझं नाव संजय मारुती चौगले. माननीय व्यासपीठ एम बी पाटील सर, रामगोळ सर, कांबळे सर यांना प्रणाम. तसेच स्नेहमेळावाचा कार्यक्रम हा पुढच्या वेळी खेबोड हायस्कूलच्या भव्य पटांगणात व्हायला पाहिजे. पाटील केंबळी, मी मध्ये आहे सध्या मला काढायला गुड, व्हेरी गुड. माझं नाव पांडुरंग सुनील चौगले खेपुडे. मी जागी झाल्यानंतर आर्मीमध्ये सर्व्हिस करून आता उत्तम शेती करतो. मुलगा हां, शाळेच्या वेशात गेट जरा गवताला घेतो. नाही, गवतात पाणी आलंय त्यामुळं कसं झालं, होय होय, आणि खडावर मिळालं नाही. नदीला पाणी सगळं खडावात नाही यायचं, कसं करणार, खडावात यायचं. बाई मान्यवर आहे आम्हाला, आमच्यासाठी रामादेव सर आणि बाई आम्हाला म्हणजे कुंभार गल्लीला राहायला होते, त्यामुळे सरांनी आम्हाला गाईडलाईन जास्त दिली. आम्हाला नव्हे तर सगळ्याच खेबोड्याला गाईडलाईन जास्त दिलेली आहे, त्यामुळं आम्ही घडलो हे तितकं शक्य आहे. मी शहाजी हरी पाटील आर्मी जॉईन केली 10वी नंतर, रिटायर झालो 2014मध्ये. सध्या जिल्हा सैनिकला आहे, पण वसतिगृहाला सहाय्यक वसतिगृह अधीक्षक म्हणून आहे. आता वसतिगृह बंद आहे, मुलं कमी असल्यामुळं वसतिगृह चालू होती, त्यावेळी गेलो. बाकी आता जुन्या आठवणी काढायच्या झाल्या बऱ्याच आहेत, पुस्तकं उघडले तर बऱ्याच आहेत, पण ते नको आता, वेळ फार आहे. नेक्स्ट फॉरला हे दिला पाहिजे. माझी मुलगी ॲक्सेंजर कंपनी IT मध्ये पुण्याला जॉबला आहे. मुलगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सध्या युनिव्हर्सिटी झाली, COEPला आहे, लास्ट इयरला आहे. लास्ट इयर होईल त्याचं आता ऑगस्टपर्यंत. बाकी सगळं ओके आहे, वेल. बाकी आणि परत आणि व्यासपीठाला माझं होणार की ते मनोरंजनामध्ये लिहून आणली ती गाणी, भरपूर लिहून आणली. संध्याकाळी 6 पर्यंत गाणी संपणार नाही तेवढी आहेत माझ्या, एवढी गाणी आहेत. बलसागर एक गाणं शहाजी बाळू झेंडावर गेला, ठीक आहे. हे बघा, प्रल्हादला तर वेळ दिसत नाही आहे, ते 6 वाजेपर्यंतचा, तो म्हणून तो व्हॉट्सअपला सोडा. मी तानाजी महादेव वाडकर भंडाळे. 10वी झाल्यानंतर मी मुंबईलाच गेलो. पुढे शिक्षण सर्व माझं मुंबईलाच झालं. त्यानंतर सध्या स्थितीला माझा मुलगा एक इंजिनियर आहे, एक आता शिक्षण घेत आहे. बाकी सर्व व्यवस्थित, सगळ्यांचे आशीर्वाद राहू दे. सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. सर्वांनी असंच भेटायचा ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी ठेवावं, जेणेकरून आपली ओळख अजून वाढत जाईल, पुढच्या पिढीला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. हॅलो, हां हॅलो, मी श्रीधर पांडुरंग चौगले, राहणार खेबोडे. सध्या मी रायगड कॉलनी पाचगाव येथे राहतो. मी आर्मी रिटायर्ड आहे. त्यानंतर मी माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे, टेम्पो आणि इंडिगा अशा 2 गाड्या आहेत. माझी 2 मुले आहेत. एक मुलगा IT कंपनीमध्ये जॉब करतो आहे आणि एक आता बँकिंग क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला आहे. मग मी एकदम वेल सेटल आहे कोल्हापूरमध्ये. सगळं माझं चांगलं आहे तुमच्या आशीर्वादानं. आपण प्रत्येक वर्षी असं जमून काहीतरी कार्यक्रम करून, आता पुढच्या वर्षी माझं काय म्हणतं आहे, आपल्याबरोबर आपली फॅमिली संघ असावी, जेणेकरून पूर्ण आनंद आपल्याला घेता येईल. थँक्यू, धन्यवाद. श्रीधरच्या बाबतीत एक किस्सा सांगतो की माझं गाव नंदगाव. एखाद्या वेळेस समजा मी डबा नाही आणला दुपारचा, तर श्रीधर आपल्या घरी नेऊन मला आपल्या आईच्या हातचं जेवण निश्चित घालता, कधीही मी विसरणार नाही त्याचं संपर्क आहे. पाटील बाचणी. तर आपण इथं जमलो आहे म्हणजे स्नेह मिळावा म्हणून, पण मला म्हणजे काय बोलता येईल नसेल एवढं त्याला. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, खेबोडेकरांच्या आशीर्वादाने माझं एकदम उत्तम झालेलं आहे, चांगलं आहे, कष्टानं मिळवलेलं आहे भरपूर आणि एकदम चांगलं आहे. मुलगा माझा IT इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, सगळं चांगलं आहे. पांडू मगदूम, मी आणि बाळू पाटील, मी तिघंही कधी शेवटपर्यंत 10वीचं स्टडी रूम कधी सोडलेलं नाही त्यावेळी. आम्ही तिघांनी
माझं गाव अर्जुवाडा एकनाथ किल्लेदार. तर एक झगोड्यात आमची आत्ती आहे आणि आत्तीच्या घरी लहान मुलगा कोण आहे म्हणून मला तिने इकडे आणलेला शाळेसाठी. तर 5वी 7वीला त्यावेळी आमचे हुंबरे सर होते आणि पांढरा मगदूम हे सगळे आमच्या ह्याच्यातले. तर ते आम्हाला शाळेला जायला झालं नाही. म्हणजे का आत्तीचा व्याप तिथे जास्त त्यांचं त्यावेळेस 80-81चा ते काल होता त्यांचा, तो अतिशय म्हणजे वेगळा होता सुभाष पाटील प्रकाश पाटलाचा. आणि त्यामुळं आम्हाला शाळेला जाताच आलं नाही. त्यांचं ते म्हशी 3 आणि बैल 2 आणि शेतातच दिवसभर हो दुपारी चहा घेऊन जायचं. फक्त परीक्षा आम्ही शाळेत आहे एवढेच. आणि त्यामुळं कसं सुरुवातीलाच पाय आमचा डळमळी झाला. त्यामुळं त्याच वेळी आम्ही निश्चय काय केला, काय वाटलं ते जरी झालंय तरी आमची होणारी मुलांना टॉप एज्युकेशन शिक्षण द्यायचे. तर आम्ही त्यावेळी बघा ठरवलं होते काय, तर आमची मिनिमम 10वीपर्यंत शाळा झाली. आणि त्यानंतर आता मुलगी सॉफ्टवेअर कंपनीत IT कंपनीत मॅनेजर आहे. तिला 2.5 लाख रुपये पगार आहे महिन्याला. 2 नंबरची मुलगी DY पाटील कॉलेजला प्राध्यापक आहे, तिला 60,000 पगार आहे. आणि मुलगा पण आता लागला आहे. म्हणजे तिन्ही पण मुलं पुण्याला आहे. मी आता पुण्यातून आलो, सकाळी पुण्यातून आलो. ते कार्यक्रम होता म्हणजे ते तिथं सारखं फोन करायली. मग म्हणजे मग पुण्यात रात्री बसलो सकाळी आलो, पुण्यातून आलो. म्हणजे आमचं कसं, मी मारकळी आहे. आमचं आता 12 वर्षाला दिंडीला जेवण असते. दिंडी आमच्या गावातली जी दिंडी निघती त्याला जेवण असते. मग परवा दिवशी 10 तारखेला दिंडीला जेवण आहे. आम्ही राहणार होतो, खरे कार्यक्रमामुळे पुण्यात आता यायची पाहिजे. सरांना नाव सांगणार, सरांना नाव सांगणार. हॅलो, मी बाबुराव संभाजी पाटील पेरवे, खुर्द गाव माझं. काय टिटरमध्ये मेकॅनिकलचं गॅरेज आहे, मुलग्याचं 2 व्हीलरचं गॅरेज आहे. मुलगी दिली 2016ला, 2 नातू आहेत आणि मी मजेत आहे. मी शिवाजी भीमराव चौगले, टोपणनाव नंदे. नंदे म्हटल्यानंतर मी म्हणजे आम्हाला ओळखलं युवराज आणि मला. मी 1983-84ला 10वी केली. त्यानंतर ग्रॅज्युएशन न्यू कॉलेज कोल्हापूरला केलं. त्यानंतर भरती झालो आणि आर्मीचे फिजिकल ट्रेनिंगचे जेवढे कोर्स आहेत ते मी केले. पांडू साहेब कधी भेटले होते मला, रघुनाथ जाधव साहेबांना भेटायला दिले, त्यावेळी मी तिथं होतो कोर्सला. आणि मी ज्यावेळेला 13-14 वर्षे मी जवानांना, सुभदारांना, आर्मी ऑफिसरना ट्रेनिंग द्यायचं मी काम केलं. पण मी कुठेही दाखवलं नाही की मी या मोठ्या पोस्टवरती होतो फौजमध्ये. माझी मुलगी आता एक नवीन फर्स्ट मुलगी होती, लग्न झालंय, मंत्रालयामध्ये सचिव आहेत ते. दुसरा मुलगा माझा इलेक्ट्रिक इंजिनियर आहे नेव्हीमध्ये. तिसरी मुलगी आता टाटाला सिलेक्ट झालेली आहे. मी, माझी मिसेस, बहिणी वगैरे सर्व परिवार एकदम खुश आहे, सगळं आहे. फक्त चुलत भाऊ आला तेवढीच खंत. धन्यवाद. ठीक आहे शिवाजीराव, अगदी जवळ आलेलो आहोत. 42 वर्ष लांब होतो, पण आपण या ओळखीच्या रूपातून अगदी आता आपण जवळ आलेलो आहोत. आता यानंतर आपल्याला बॅचबद्दल किंवा आपले जे अनुभव आहे स्कूलचा सरांच्याबद्दल असेल, मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी करा. आमचा आपला हा गेट टुगेदर कार्यक्रम केवळ एक भेट नाही, आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा हा सुंदर क्षण परत येणारा नाही. काळ पुढे गेला, मार्ग वेगळे झाले, पण आपले मैत्रीचे बंध आजही तितकेच घट्ट आहे. आज आपण पुन्हा एकत्रित आलो आहोत, जुन्या आठवणींना उजाळा जसं सोन्यांना देण्यासाठी आणि जुन्या आठवणी निर्माण करण्यासाठी. आज इथे उभा राहून मन खरंच भरून येतो. ज्या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी दडलेल्या आहेत, तिथल्या सर्व खोल्या, मैदान आणि घंटाना सगळंच आज आपणाला पुन्हा जुन्या दिवसात घेऊन जात आहे. इथेच आपण स्वप्न पाहायला शिकलो, इथेच पडून उभं राहायला शिकलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथेच माणूस म्हणून घडायला शिकलो. आज आपण सगळे आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, पण आपल्या यशामध्ये शाळेचा
आणि आपल्या पूज्य गुरुजनांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार, आत्मविश्वास आणि आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केले. असे म्हणतात की छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. खरंच त्यावेळी आपल्याला छड्या पडल्या, पण त्याचे वळ म्हणून आज आपण इथे जमलो. या पूज्य गुरुजनांचे आपल्यावरती फार मोठे कर्ज अथवा ऋण आहे. त्यातील थोडा एक भाग म्हणून कमी करण्याकरिता म्हणा अथवा काही आपण आज त्यांची थोडी जाणीव करण्याकरिता इथे जमलो आहोत. मित्रांनो, काळ पुढे जातो पण आठवणी या कायम आपल्या मनात जिवंत राहतात. तर चला आज पुन्हा एकदा त्या निरागस दिवसांना सलाम करूया आणि आपल्या मैत्रीला नव्याने उजाळा देऊया. या मैत्रीचे, प्रेमाचे आणि सहवासाचे नाते आयुष्यभर असेच टिकून राहो हीच मनापासून इच्छा. आणि आपले जितके बी दिवंगत विद्यार्थी, शिक्षक वृंद किंवा शिपाई वगैरे स्टाफ जे दिवंगत झालेले आहेत त्यांना सततच्या प्रणाम. संयोजक, प्रायोजक सर्व तुम्हीच आहात. आणि एवढ्या संख्येनं हजर राहिल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. मी 2015ला रिटायर झालो 28 करून. त्यानंतर वाटायला की आपण रिटायर झालो त्यानंतर भेटतच नाही आहे, कुठं तर भेटलं पाहिजे. आम्ही 4-5 माणसं जमा झालो आणि विचार केला की बाबा युनिटचा रेजिंग डे असतो, आर्मीचं सांगा रियुनियन असते ते आपण एकत्र साजरे करू. त्या हिशोबाने विचार करून म्हणता असंच आपण जसं जमा झालो आहे 250 माणसाचा आपलं कोल्हापूर जिल्ह्याचा तयार केला. राजाराम गायकवाड कोल्हापूर जी शाहू महाराजांची पलटण होती त्याचाच 1949मध्ये 19 मराठामध्ये रूपांतर झालं. जे ग्वाल्हेर संस्थान आणि कोल्हापूर संस्थान जे होतं दोन्ही त्यांचं विलिनीकरण करून 19 मराठा स्थापन झाला. त्यामध्ये मला सेवा करण्याची मौका मिळाला. त्यामध्ये 28 केलं आणि रिटायर झालं. त्यानंतर आम्ही रियुनियन कुठं पण असली सुरुवातीला आम्ही 1 वर्ष फक्त कोल्हापूर घेतला. युती कुठे 2 वेळा कार्यक्रम साजरा केला. त्यानंतर वरती जे आमचे अधिकारी आहेत कोल्हापूरला झाला, मुलं सांगलीला झाला, साताऱ्याला झाला. म्हणाले 19 मराठा एकच आहे, तुम्ही हिंदुस्थान पाकिस्तान करू नका आणि एकच आहे की सर्व कार्यक्रम करा आणि सर्व एकत्र जमा. जिल्हा लेवलला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुरू झाले. प्रत्येक वेळी एक जिल्ह्यानं आपला पदभार सांभाळून तो कार्यक्रम पार पाडण्याचं ठरवलं. त्यावेळी प्रत्येक वेळी सारखं वाटायचं मला, आपण एवढी 250 माणसाचा ग्रुप बनवला आहे, आपल्या बॅचचा का नाही ग्रुप बनत. विठ्ठल भेटायचा, कधी साहेब भेटायचे, रावसाहेब भेटायचा, लाईट म्हणायचे आपण गेट टुगेदर करूया, ग्रुप बनवूया, पण ऐकायचं ना सोडून द्यायचा वेळ भेटायला मिळाला. शेवटी परवा रावसाहेब परत भेटला मला, म्हणाला साहेब असं असं हे साहेबांनी सांगितलं. आम्हाला आम्ही सवय लागली आहे एक शिपायावरनं जनरलपर्यंत वरनं आदेश भेटला की खाली कारवाई करायची. हे साहेबांचा कॉल आला, असं असं करायचं आहे, बिगन गेट टुगेदर आपण करायचं आहे कुठल्या परिस्थितीत. रावसाहेब लगेच कामाला लागला आणि बघा त्या दिवशी मला वाटतं जागतिक फ्रेंडशिप डे होता. त्या दिवशीच आपल्या ग्रुपची स्थापना झाली 83-80 बॅच 4 बॅच. त्या दिवशीच ओपन. बळवंत पाटील, मी, साहेब 2-4 साहेबांच्या भेटलो येऊन. म्हणजे कार्यक्रमाची रूपरेखा आखली, असं असं करूया. लगेच रावसाहेबांना ग्रुप बनवला, मेसेज टाकला आणि हैराण होतो खरोखर मी. आपला 10वीचा जे 90% रिझल्ट होता 10वीच्या बॅचचा, आणि आता सुद्धा तोच रिझल्ट आपण कायम राखला. 90% हजर आहे आपण. हा चांगलं वाटतं मला. 2-3 दिवसात साहेबांनी जेवढं दिशानिर्देश दिलं त्याचा मी ग्राउंडमध्ये अंमल करण्याचा प्रयत्न केला आहे. साहेब काय चुकी असले तर माफ करा त्यामध्ये. हे झालं. बाकी कोणाचं सजेशन होतं की विथ फॅमिली यायला पाहिजे. रावसाहेब राजाराम भाट आज आले नाहीत, डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्याचा पॉईंट होता की आमच्या फॅमिलींचं काय, फॅमिलीमध्ये बोलवायला पाहिजे. काय म्हटलं सुरुवात करूया एक वेळा आणि त्यानंतर मग पुढल्या वर्षी बघू आपण. वेळ, मोसम, कामाचं स्वरूप आपलं
शेतीचा वगैरे व्यवसाय आहे, त्या सर्वांचा विचार करून सर्वांनी मिळून पुढल्या वर्षासाठी अजून चांगल्या प्रकारे कुठं करू शकतो कार्यक्रम त्याच्यावरती प्रयत्न करूया. तर आपण सुरुवातीपासून राबलो आहे, स्वतःसाठी केलं, शिक्षण झालं, मुलांचं झालं सर्व शिक्षण, मुलांची लग्न झाली, सर्व झालं आहे. आणि पुढल्या वर्षी आता सरकारी म्हणते जे कुठला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिमरन जिली आपली जिंदगी. अभी अगले साल सरकारी म्हणते तुम्ही आपलं जीवन जगा आता, कारण सर्वच पुढल्या वर्षीचे जे 2027 आहे आपल्या बॅचं रिटायरमेंट आहे. सगळ्या बंधनातून आपण मुक्त होतो आहे, पण स्वतःसाठी काहीतरी जगायला पाहिजे आपल्याला. आणि असा मौका परत भेटत नाही. वर्षातून कमीत कमी एक वेळा गेट टुगेदरचा कार्यक्रम ऑर्गनाईज करूया, सर्वांनी सहकार्य करा. त्याच्या व्यतिरिक्त आपण शैक्षणिक सहली काढत होतो तसं विथ फॅमिली सहलीचा विचार करूया. सर्वांचं सहकार्य भेटलं तर खरोखरच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडेल. आपल्या सगळ्यांचं सहकार्य भेटू दे, असंच एवढी इच्छा व्यक्त करून थांबतो. हे पाठ करायला सांगितलं होतं सर्व विद्यार्थ्यांना. बघा आठवते काय, आणि ज्यांना ज्यांना पाठ होतं त्यांना ते सोडत होते. प्रार्थना झाली की भीमरूपी ज्यांना पाठ आहे त्यांनी उभं राहायचं, त्याने वर्गात जायचं. ज्याला पाठ नाही त्याने ग्राउंडवरती उभं राहायचं. असं जवळ आठवडाभर चालू केलं. मला काही केलं ते भीमरूपी काही पाठ होत नव्हतं. असं शनिवार होता, सकाळची शाळा होती आणि आम्ही नांदगावून सकाळी थंडीचं हायस्कूलमध्ये आलो. प्रार्थना झाली होती, कारण आम्हाला काही वेळा लेट व्हायचा, नावेचा प्रॉब्लेम असल्यामुळे लेट होत होतो. आम्हाला तेवढी सवलत होती जाण्याचं येण्याबद्दल. तर त्या दिवशी मी शनिवारी लेट आलो. मला वाटतं सर जर ज्यांना भीमरूपी पाठ नाही त्यांना छडी देत होते आणि उद्या पाठ करून नाही. परत अशीच तोड राहिले. शेवटी 4 विद्यार्थी राहिल्याने आमच्या नांदगावची टीम आणली. मला तर टीममधले आम्ही दोघं तिघांना भीमरूपी येत नव्हतो. आम्ही तिघंजण बोललो बाकीची तुला पाठाय काय जा, तुला पाठाय काय जा, आणि आम्ही तिघांना मात्र ठेवलो. जसं छड्याला क्रमांक कमी होत चाललं तसं मला अंगात माझी काटकर सरांची भीती मला वाटतं अजूनही कोणी विसरलेलं नाही. अगदी काटा हातात काढल्याचं असायचं त्यांचं. तर असं एक करत करत मी त्याचा नंबर झाला की आणि पाठीमागे जायचा, त्याचा नंबर की त्याच्या पाठीमागे, आणि शेवटी मी राहिलो. सगळे आत गेले, छड्या घेतल्या, शिक्षा घेतली, गेल्या, मी राहिलो. सुदैव असं की माझे वडील मराठी शाळेत मुख्याध्यापक होते, तेही मराठीतून बघत होते. आणि मी रात्रभर ते का भीमरूपी म्हणताना ते वडिलांनी पण ऐकलं, अरे काय चाललंय तुझं भीमरूपी. काटकर सरांनी मला भीमरूपी पाठ करायला सांगितलं. मग ते होते का तुला, बघ होते का. ते सकाळी गेलो तर नेमकं आमचे वडील तिथं व्हरांड्यात उभा होते. काटकर सरांच्या हातात तरुण होता, मी शेवटला उभा. मला भीती काय, मला सरांनी मारल्याची भीती नाही, पण माझे वडील मला भेटतात हे मला हे होत होतं जास्त. माझ्या डोळ्यात सरांनी मारायच्या अगोदरच माझ्या वडिलांनी काय झालं, अश्रू याला निघाले. म्हणजे वडिलांच्या समोर मी कमी आहे हे मला दाखवायचं नव्हतं, पण ते प्रसंग असा आला की ते सरांसमोर. सरांनी पण जरा इकडं बघितलं, मी तिकडं बघितल्यावर सरांनी काटकर सरांनी पण तिकडं बघितलं. मग आमच्या पप्पाने सांगितलं, त्यानं रात्रभर प्रयत्न केला. मीच त्याला शेवटी राहू दे म्हणून सांगितले, तुम्हाला शिक्षा द्यायची असली द्या, त्याबद्दल काय नाही, पण त्यानं प्रयत्न केला. सरांनी उचललेला रोल खाली ठेवला आणि सोमवारी येताना पाठ करून येऊन सांगितलं. खरोखर त्या सरांची अजूनही तो प्रसंग माझ्या लक्षात आहे. आणि खरंच सरांच्या बाबतीत जर बघायचं तर इतिहास वगैरे इतका सुंदर शिकवायचे ते की प्रश्नच नाही. खरं म्हणजे आज ते हवे होते आपल्याला या ठिकाणी. म्हणजे त्यांच्या भीतीनं जरासा आपला पण दंगा अजून कमी आला असं. ठीक आहे सर, ओके, धन्यवाद. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी एक यूट्यूबवर कविता बघितली, ती मला आवडली, शेअर करतो, नंतर मग माझं मनोगत सुरू करतो. कधी कधी आयुष्य थांबत नाही, पण आठवण मात्र थांबतात. त्या एका क्षणासाठी जेव्हा जुने मित्र समोर येतात. आज समोर दिसणारे चेहरे थोडे बदललेले आहेत, पण नजर अजूनही त्या शाळेच्या वर्गात अडकलेले आहे. काळ पुढे गेला, आपण मोठे झालो, स्वप्नांना पद पोस्ट मिळाली, पण वर्गमित्र समोर येताच मन पुन्हा लहान झालं. एकच डबा सगळ्यासाठी, एकच वही, आणि शिक्षा झाली तर एकट्यालाच. तेच दिवस आज सगळ्यात सुंदर वाटतात. पण आज आपण वेगवेगळ्या गावात, शहरात राहतो.
आज आपण वेगवेगळ्या गावात शहरात राहतो, वेगवेगळ्या पटावर आहोत. कोणी निवृत्त झाले, कोणी पदावर आहोत, कोणी यशाच्या शिखरावर तर कोणी यशाच्या जवळ, कोणी संघर्षात. पण आज इथे भेटल्यावर एकच गोष्ट कळते, आपण कुठेही पोचलो, मुळं मात्र इथेच आहेत, मुळं मात्र इथेच आहेत. पद पैसा प्रतिष्ठा क्षणभर मागे पडते जेव्हा वर्गमित्र समोर उभे राहतात, आज हसताना देखील मनाचा एकच कोपरा हळवा होतो, कारण सगळे आज इथे नाहीत, काही फक्त आठवणीत उरलेत. हसतानाही कधी कधी डोळ्यात पाणी येतं, कारण काही नाती आठवणीतच जिवंत असतात. आज आयुष्य खूप वेगवान आहे, वेळ आहे पण नात्यासाठी नाही. पण ही भेट आपल्याला आठवण करून देते, मैत्रीशिवाय यश अपूर्ण आहे. जे मित्र तुमच्यासोबत हसले तेच तुमच्या अश्रूंना ओळखतात. ही भेट शेवटची नको, पुन्हा भेटू, पुन्हा हसू, ते जुने किस्से सांगू. त्याच ज्यांचा शेवट आज कोणालाही आठवत नाही. काळ बदलतो, चेहरे बदलतात, पण नाती कधीच बदलत नाही. मैत्रीच्या काळाच्या पलीकडे ही गोष्ट आहे. आदरणीय रामाजगो सर, आदरणीय एम बी पाटील सर, श्री सीताराम, जे शिक्षक आज हयात नाहीत त्यांना मला आपण श्रद्धांजली, जे वर्गमित्र नाहीत त्यांना सुद्धा मला आपण श्रद्धांजली. आणि मित्र हो, खेवडे माती पंखन आकाश. ज्या मातीनं आपल्याला घडवलं त्या मातीमुळे आपल्याला पंख लाभले आणि आपल्या परीनं या संसारात प्रयत्न करायचा सर्वांनी प्रयत्न केला. या प्रयत्नासाठी सर्वांची साथ लाभली. शालेय वातावरण, शिक्षक, त्यावेळचं जादूमय आपली मैत्रीण, त्यावेळचे सगळे आपले नातेवाईक असतील, खेळ असतील, ते चमत्कारिक युग होतं. त्यामुळे आपण घडलो. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं आहे, वेगवेगळे अनुभव त्यांच्या जीवनात चढवता येऊ शकतात. परंतु नाळ मातीची असल्यामुळं आपण बिघडलो नाही. हे सगळं आपण नशिबान की ते प्रेम करणारे शिक्षक आज भेटले, शिक्षा दिला, घडवलं. आपल्याला घडायला तो वेळ लागला, परंतु मन निर्माण असल्यामुळं ती बीजं आपल्या हृदयात पेरली गेली. आणि ज्या ज्या टप्प्यावर आपण आहोत त्या टप्प्यामध्ये स्वतःसाठी इतरांसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा जे सगळं बघून आज मला तो जुना काळ सगळा आठवला. मला तो काळ होता म्हणून आज आपण इथं आहोत. काळ नसता तर आज कुठे आपल्याला ती आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणून सर्व मान्यवर शिक्षकांना, गुरुजनांना आणि गुरु म्हणून जे मला भेटले, म्हणजे मित्र असतील, निसर्ग असेल, व्यक्ती असतील, ज्ञात अज्ञात, ते सगळे शक्ती असतील, त्या शक्तींना पुन्हा एकदा मी नम्र अभिवादन. गेल्या 44 वर्षात प्रत्येक वर्गमित्राने आपल्यापरीने अंतरीचा आतला दिवा पेटवत ठेवत संसार सुंदर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व माझ्या वर्गमित्रांना मनापासून नमस्कार. खूप वर्षांनी एकत्र शाळेच्या सुंदर दिवसांची आठवण जाग्या झाल्या. हसलो, खेळलो, अभ्यास केला, शिक्षकांच्या रागाला सामोरं पण गेलो. आपल्या परीने आपण जीवनात प्रगती केली. मैत्री, निरागस काळ विसरू शकत नाही आपण. त्या सर्व आठवणी ही जीवन करण्याची आजची एक वेळ आहे. 50% आपला प्रवास जीवनाचा झालेला आहे, 50% अजून शिल्लक आहे. शिल्लक राहिलेल्या प्रवासाची एक अस्मरणीय क्षण म्हणजे आजचा हा दिवस. या पुढील आयुष्यात या व्हॉट्सअपच्या दुनियामुळे आपण निश्चितपणे चांगल्या गोष्टी शेअर करू, सुखदुःखात आपण सहभागी होऊ. पुढील पिढीला उत्तम काय देता येईल त्याचा देण्यात आपण 100% प्रयत्न करू. हे माहितीचं युग आहे, प्रचंड माहिती उपलब्ध आहे, पण त्यातून निवडून आपण शेअर करायचा प्रयत्न करू. आजच्या दिवसाची आठवण म्हणून मी राजेश शिवछत्र प्रतिष्ठान, म्हणजे राजेश शिवराय यांच्यावर पुस्तक आहे,
प्रशांत देशमुख यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक मी आपल्याला आजच्या दिवसाची आठवण म्हणून भेट देत आहे. माझ्या वाचनात काही पुस्तकं आलेले आहेत किंवा यूट्यूब आलेले आहेत, त्याची यादी मी व्हॉट्सअपवर शेअर करतो. निश्चितपणे आपल्याला किंवा आपल्या जी काही कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांना ह्या निश्चितपणे ह्या प्रेरणादायी ठरतील. त्यामध्ये यूट्यूब चॅनल आहेत BM हेगडे, लाईफस्टाईल डिसिजेस, म्हणजे भारतातील परखडपणे हेल्थ काय ह्या विषयावर बोलणार हा मान्यवर वक्ता आहे BM हेगडे. ही मी व्हॉट्सअप यादी शेअर करतो. डॉक्टर विश्वरूप राय चौधरी, लाईफस्टाईलबद्दल हा एकदम परखडपणे व्यक्त करणारा सर्व आजारांचं मूळ काय आहे याच्यावरती हे तुम्ही त्याचं चॅनल बघू शकताय. अनुराग ऋषी, मेडिटेशन, योगनिद्रा, इज ग्रेट पर्सन इन द वर्ल्ड, म्हणजे भारतामध्ये. स्वामी निर्जानंद, योगनिद्रा, बिहार स्कूल ऑफ योगा, त्याचं एक 45 मिनिटाची योगनिद्रा आहे. मी समजा आपल्याला काही एनी डिसीज असेल तर योगनिद्रा केली डेफिनेटली यू विल रिचार्ज युअर बॅटरी. प्रदीप पवार कोल्हापूरचे आहेत, समृद्धी साक्षात्कार, हा एक महान माणूस आहे कोल्हापूरमध्ये. त्यानंतर प्राजविका दिव्यानंद प्रभा, योग, वेदांत आणि मनाची एकाग्रता, जे आता सध्या मनाची एकाग्रताबद्दल इश्यू आहेत त्यामध्ये हे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे त्यांचे या प्राजविक आहेत. OTT भारत, अभिमन्यू कुमावत आहे. यूथ, आत्ताचं यूथ आहे त्याला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर हा OTT म्हणजे त्याने एक चॅनल चालू केलेलं आहे अभिमन्यू कुमावत. तर यूथ, त्याचे प्रश्न, एकाग्रता काय, म्हणजे जे युवकाचे प्रश्न आहेत त्या युवकाच्या प्रश्नाबद्दल एक 1.5 तासाचे 100 त्याचे पॉडकास्ट आहेत. म्हणजे बुद्धी वाढते, कमी होते, एकाग्रता, जीवनाचे रहस्य काय, हा आपण काय जीवनात वेगवेगळ्या समस्या फेस करतो, तर ह्यामध्ये हा एकदम उत्कृष्ट चॅनल आहे. डॉक्टर महेश करंदीकर, हा एक न्यूरोसायंटिस्ट आहे, ग्रेट पर्सन फ्रॉम नाशिक. ब्रेन आणि इट्स फंक्शन, म्हणजे आपल्या विस्मरण का होतं, नेमकं लक्षात राहतं म्हणजे काय, ज्यावेळी आपल्याला ब्रेन इंजुरी होते तिचं मूळ काय आहे, हा न्यूरोसर्जननं केलेलं भाष्य आहे. डॉक्टर मोहित गुप्ता, हील युअर माइंड अँड बॉडी, ओम शांतीमध्ये हे डॉक्टर मोहित गुप्ता आहे. स्वतः सर्जन असूनसुद्धा त्यांना मेजर लाईफला चॅलेंज जावं लागलं, परंतु माइंड काय करू शकते यावरती डॉक्टर मोहित गुप्ता यांनी भाष्य केलेलं आहे. ज्ञानवत्सल स्वामी, BAPS संस्था, जी अक्षरधाम संस्था आहे त्यातला हा एक ग्रेट पुरुष आहे ज्ञानवत्सल स्वामी. पर्सनॅलिटी, जे आता मुलांना प्रॉब्लेम येतात की नेमकं बघायचं काय, तर हे चॅनल बघितलं निश्चितपणे त्याच्या ज्ञानात भर होईल. शिवांगी देसाई, फिट भारत मिशनच्या त्या सध्या आहेत. हेतले जे इश्यू आहेत आपल्याकडं, म्हणजे आता बरेच इश्यू आहेत, तर ते जर हे शिवांगी देसाईचं चॅनल फॉलो केलं तर निश्चितपणे तुम्हाला हेल्थच्या क्लॅरिटी येईल. आता यूट्यूबमध्ये एवढं आहे की काय ऐकायचं कळत नाही, तर हे जर तर तुम्ही बघितलं निश्चितपणे तुम्हाला त्यातल्यापैकी बऱ्यापैकी हे सॉर्टेड इश्यू आहेत. डॉक्टर वसंत लाड, प्राणायामवरचा देव माणूस आहे. विकास दिव्यकृती, पर्सनॅलिटी, IAS कोचिंग दिलेलं तो करतो आणि त्यावरती त्यांचं हे विकास दिव्यकृती हा तसं देशबातलीवरती सध्या हा नामांकित व्यक्ती आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी, मागच्या महिन्यात त्यांचं निधन झालं. ठाण्याला त्यांची मनोविकास संस्था आहे. तर त्यांचं मनाचं आरोग्य, हे जे काय आपल्या मनाला वेगवेगळे इश्यूज तयार होतात त्या आरोग्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. लुईस हे, हील युअर बॉडी, लुईस ही एक फॉरेन लेडी आहे. म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो की मग मला काय आजार झाला, तर आजार तो मनोकायिक आहे, तो कसा बरा करायचा आणि मन काय करू शकतं यावर त्यांनी एक भाष्य केलेलं आहे. डॉक्टर हंसराज, ही योगा इन्स्टिट्यूट आहेत, लेडी आहेत त्या. स्नेह देसाई, कृष्णकथा, त्याचे 7 लेक्चर कृष्णकथा, म्हणजे कृष्ण काय होऊन गेला काय, ते स्नेह देसाई. दुसरं निक इजुकिक, हा एक ज्याला हात आणि पाय नाहीत असा जन्म झालेला मुलगा आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं की 1 महिना त्याकडे बघितलंच नाही. 7 वर्षापर्यंत त्याला काही सांभाळ केला नाही. 11व्या वर्षी त्याला वाटलं की आपण आत्महत्या करावी. त्याने काय आत्महत्या केली नाही, तसं चालू ठेवलं. आणि दोन्ही हात दोन्ही पाय नसताना सध्या तो 87 देशामध्ये प्रवास केला आहे. तर याचं यूट्यूब चॅनल आहे का पुस्तक, म्हणजे कसं आहे आपल्याला हे काय करायचं, आपण वाचायचं आणि आपली जी काही मुलं असतील, नातेवाईक असतील, ते बाकीचं बघण्यापेक्षा हे बघा. म्हणजे हे ज्यांना हात आणि पाय नाही तो 87 देशात जातो, त्याचं लग्न झालं, 4 मुले आहेत आणि तो धंदा करतोय. म्हणजे हात दोन्ही नाही, दोन्ही पाय नाही, स्विमिंग करतो, गाडी चालवतो, सगळ्या गोष्टी करतो, परदेशात जातो. मग दोन्ही हात पाय नसणार म्हणतात, मग आपल्याला किती करायला पाहिजे. तर अशी प्रेरणादायी पुस्तकं आहेत. अजून मी नंतर शेअर करेन, जी मला वाचनात आली तुम्हाला मी शेअर केली. हे यूट्यूब चॅनलचं आहे. ते पुस्तकाबाबतीत आपण बरंच म्हणतो की पंढरपूरला गाडी गेली आणि ॲक्सिडेंट कचरा झाला. तर संवाद परमेश्वराशी, नील डोनाल्ड वॉल्श,
मराठी अनुवाद वृषाली प्रबोध यांनी केलेला आहे. तर संवाद परमेश्वराची भाग 1 आणि 2 आपल्या जीवनात जे हे मला का घडतं, आपण जे म्हणतो ना परमेश्वर आहे का नाही, ते सर्व मराठीमध्ये यांनी संवाद परमेश्वराशी या पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि मराठी अनुवाद वृषाली प्रबोध यांनी केलेला आहे. मधुमेह बिनसाखरेची थेअरी सकाळ प्रकाशनचं पुस्तक आहे. संपूर्ण स्वास्थ्य हिंदीमध्ये शिवांगी देसाई. मग आता आपल्या टेस्ट किती आहे, त्याचं काय आहे, त्या टेस्टला काय म्हणा, तिची गरज आहे का टेस्टची, या सगळ्या गोष्टी संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे शिवांगी देसाई यांचं हिंदी पुस्तक आहे. आपल्या जीवनाबद्दल किंवा आपल्या घरातल्या विषयाबद्दल मुलांच्याबद्दल किंवा काय टेस्ट आहे, त्यात गरज आहे का, याला कुठले पॅरामीटर आहेत, त्यामुळे त्यांनी भाष्य केलेलं आहे. लिमिटलेस जिम क्विक नावाचा एक माणूस आहे, त्याचं लिमिटलेस पुस्तक आहे. दुसरं आता जी काही स्पर्धा परीक्षेला का कुठल्याही क्षेत्रात नको अभ्यास करतायत ते तळमळ म्हणजे काय, तर धडपडणाऱ्या तरुणाईसाठी संदीप कुमार साळुंके हा एक IRS आहे, तो रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये सर्व्हिस झालेला आहे, त्यानं लिहिलेलं आहे. त्याची बाकीचं पुस्तक पण आहेत. ही पुस्तकं कुठल्याही म्हणजे तो मिलिटरी असो, IAS IPS MPSC UPSC जी मुलं धडपडत आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे. म्हणजे आताची आग आहे ती कशी असू शकते आणि त्याला कशी दिसायला पाहिजे हे पुस्तक आहे. आणि दुसरं आता जे सध्या आपण ज्या युगात वावरतो युग चंचल आहे, म्हणजे आपण सारखं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला लागलेलं आहे. मग त्याचा परिणाम आपल्यावर व्हायला लागला आहे, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला लागले. तर डोपामाइन डिटॉक्स म्हणजे जे काय आपल्याला डिटॉक्स व्हायला पाहिजे सगळ्या दुनियेतून, त्याचं महत्त्व काय हे ट्युलँड मेसुरी म्हणून पुस्तक आहे, मराठीचं पुस्तक आहे. हे जर आपल्या मुलांना दिलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल. तर आपलं गेलं तर त्या बाकीच्यांना त्या यूट्यूबच्या माध्यमातून डिटॉक्स होणं गरजेचं आहे. आणि त्याचं महत्त्व काय, 40 पानी पुस्तक आहे, किती किती महत्त्वाचं आहे. पुढल्या 10 वर्षात आपण नाही केलं तर आपण काय बनवू चुकीच्या पद्धतीने ते पुस्तक आहे. तर मी व्हॉट्सअपवर शेअर करेन. निश्चितपणे ही दर्जेदार यूट्यूब चॅनल आणि पुस्तक आहे. मला वाटतं बाकीच काही बोलण्यापेक्षा ना जे मला जे वाटण्यात आलं तुम्ही शेअर करायचं करणे का ना. आज याला मी वाटत होतं की मी कुठे नंदुरबारला असं वाटतं की मी त्या खेबडच्या शाळेतल्या कुठे क्लासमध्ये आहे. आज भूक नाही, ताण नाही, म्हणजे काही एक वर्ष जाऊन अजून यंग झालं असं वाटलं. तुम्हाला सगळ्यांना भेटून त्या सगळ्या स्मृती जागृत होत्या. तुम्ही होता म्हणून आज आहे. एकच शब्द, धन्यवाद.